एक समय में पिंपरी चिंचवड नगर पालिका राज्य में सर्वश्रेष्ठ थी। अब भ्रष्टाचार का अड्डा बन गया है। नगर निगम चुनाव नहीं होते। एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने आरोप लगाया कि नगर निगम में प्रशासक लाकर मनमानी की जा रही है। राज्य में एनसीपी शरद चंद्र पवार की पार्टी द्वारा निकाली जा रही शिव स्वराज्य यात्रा भोसरी में आई। वह उस वक्त आयोजित बैठक में बोल रहे थे। पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख, निरीक्षक प्रकाश मस्के, पूर्व महापौर आजम पानसरे, शहर अध्यक्ष तुषार कामठे, अजित गवाने आदि उपस्थित थे। जयंत पाटिल ने कहा कि राज्य के कई विभागों में भ्रष्टाचार चल रहा है। लोकसभा चुनाव से पहले 6 कॉरिडोर का काम निकाला गया था। उनके कार्यों को बढ़ी हुई दर से टेंडर दिया जाता है। महाराष्ट्र में भ्रष्टाचार चरम पर है। मी आपल्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना कळकळीची विनंती करेन, आमच्याकडे साधन संपत्ती फार कमी आहे। आम्ही नाही त्यांच्या तोडीला तोड देऊ शकत। आमची यात्रा गरिबांची साधी यात्रा आहे। आम्हाला फार मोठा बडेजाव दाखवता येत नाही। आम्ही आपले प्रामाणिक निष्ठेने शरद पवार साहेबांचे सैनिक म्हणून महाराष्ट्रात जातो आणि म्हणून आम्ही हे करत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या महास्वराज आम्ही काढणाऱ्या शिवस्वराज्य यात्रेला मिळावा। तुमच्या आशीर्वादावर पिंपरी चिंचवड महापालिका देखील पुढच्या वेळी आपण जिंकून दाखवू असा मला विश्वास आहे। तुम्ही काही काळजी करू नका। तुम्हाला कोण म्हणत असेल अजित गवाने तुझ्याकडे कोण बघणार, तर हा जयंत पाटील बघेल। तुम्ही काही चिंता करू नका। तुम्ही काही चिंता करू नका। मी जाता येता इथं पाहिल तर भेटल्याशिवाय पुढे मुंबईला जाणार नाही, पण अजित गवाने आमच्या बरोबर उभा राहणाऱ्या प्रत्येकाची काळजी घेणं पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे। त्यामुळे चिंता करू नका। आणि सरकार आल्यानंतर ज्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही बोललाय त्या सगळ्याचा शेवट करण्याचा आणि पुन्हा एकदा या पिंपरी चिंचवड महापालिकेला विकासाच्या वाटेवर नेण्याची शपथ या निमित्त आम्ही घेतो। शेवटचाच एक भ्रष्टाचार सांगतो, म्हणजे कसे पैसे उधळतायत। सध्या योजनांच्या जाहिरातीसाठी 270 कोटी दिलेले आहेत। कालच सरकारने निर्णय घेतला। सरकारला डॉक्टर अमोल कोल्हे कॉन्फिडन्स नाही, आत्मविश्वास नाही सरकारला। कुणी यात्रा काढतोय आपल्या योजना दाखवण्यासाठी, आणखीन काही। आता सरकारने काल निर्णय घेतलाय की लोकांना आपल्या योजना सांगायला योजना दूत नेमायचे ठरले। योजना दूत 50,000 योजना दूत महाराष्ट्रात नेमणार आहेत। 6 महिन्याचा कालावधी दिलाय, तसा 3.5 महिन्याचा आहे, कारण इलेक्शन झाल्यावर दुकान बंद होणार आहे। 3.5 महिन्याचा कालावधी दिलाय आणि 10,000 रुपयाचं मानधन द्यायचं ठरलेलं आहे। 300 कोटी रुपये फक्त लोकांच्या घरापर्यंत माणसं जाऊन सांगण्यासाठी देत आहे। अरे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी योजना काढल्या, जनतेला मिळतील ना। योजना सांगायच्या ऐवजी जनतेला योजना द्या। जाहिरात करून जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम चालू आहे। 270 कोटी ते आणि हे 300 कोटी नवा कालचा संध्याकाळचा निर्णय। आत्मविश्वास गमावलेलं सरकार लोकसभेच्या निवडणुकीनंतर घाबरलंय आणि या घाबरलेल्या सरकारला काय करावं आणि काय नाही कळत नाही, म्हणून असे चुकीचे निर्णय महाराष्ट्र सरकार घेतंय। त्याला योग्य जागा दाखवण्याचं काम भविष्य काळात तुम्ही सगळे कराल असा विश्वास बाळगतो। रोहित पवार या यात्रेत सहभागी झाले नाही, काय सांगणार? त्यांना असं आहे की आमचे वेगळे नेते वेगळ्या ठिकाणी येणार आहेत। बऱ्याच ठिकाणी वेगळ्या ठिकाणी लोक येणार आहेत, त्यामुळे वेगळे नेते वेगळ्या ठिकाणी त्यांच्या भागात येतील। सर, विलास लांडेच्या पत्नी दिसत आहेत, विलास लांडेच्या पुतण्या दिसतो, मुलगा जो विलास लांडे स्टेजवर दिसत नाही, काय प्रवेश होणार एवढे? काय माझे काही संपर्क नाही। दुपारी ते नियोजनामध्ये होते इथे, मला माहित नाही। मी काय, मला कोणी भेटलेलं नाही। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।